सुनी जो तेरी मुरली चली रे चली गाऊं तेरे ही गीत ले मैं तेरे हो गई। परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. याचं नाव आहे रायडर रॉया. तर गाईज आम्ही आता चाललोय कुठं चाललोय आपण कात्रजला. पुढचं लोकेशन काय सांगत नाही, तुम्ही पुढं बघा. तर आम्ही आता चाललोय कात्रजला आणि आज आहे फ्रेंडशिप डे. तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. माझ्या सगळ्या भावांना हॅपी फ्रेंडशिप डे. तर ज्यांना आम्ही 2 जण आहे आणि अजून एक मित्र आहे पुढं आणि अजून एक आहे ना, अजून एक आहे. आम्ही 4 जण आहे टोटल. तर आम्ही आता मेट्रोन जाणार आहे. गाड्या बिड्या नाही आमच्याकडे, तुम्हाला माहिती आहे आम्ही बॅचलर वगैरे राहते ना. तुम्ही असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ज्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं. तर गाईज आम्ही आता सगळी झालो एकत्र. ही एक आला नवीन आणि ही एक नवीन राहणार तुम्हाला बघितलंय. पुराणा नाही तो ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच आला आहे एवढं देण्यात. तर हाय करे एकदा पब्लिकला आपल्या हाय असं काय. तर आता आम्ही 4 जण आहे बघा. यो एक मेंबर आहे करते. हां तर ह्याला ब्लॉगमध्ये बघा तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये ह्याला घेतलेला आम्ही. तर आम्ही आता चालू इथनं मेट्रोनं. आता आम्ही नाशिक फाट्यावर. नाशिक फाट्यावरून डायरेक्ट स्वारगेटला जाणार आहे. स्वारगेटवरून कात्रज आहे का कात्रजवरनं. तर आम्ही आता चाललो आहे कात्रज मंदिर, स्वामी समर्थाच्या मंदिरात. स्वामी समर्थ अमिताभ बच्चन स्वामीनारायण मंदिर आहे काय. तर हे म्हणते त्या स्वामी समर्थ बरोबर आहे काय नाही तुझं. तर ही कुठे न्यायची नाही ती बघा ही. तर कायच मी आता केस कापून आलोय आता, म्हणजे मला कापलेत केस. तर राणा मला म्हणायला लागला की अमिताभ बच्चन सारखं. अमिताभ बच्चन दिसायला लागला पुरा अमिताभ बच्चन सारखं आहे. ऑटोग्राफ काय जोर भेटणार नाही नंतर. एक ऑटोग्राफ सर नाही अभी मी काम में हूँ. एक ऑटोग्राफ अभी मैं बिजी हूँ, बाद में देता हूँ. एखादा करोड देऊन द्या. 7 करोड पैकी 7 करोड सर. एखादा करोड पेन भी नहीं है. चेक भी तो हमारे. अरे ऑटोग्राफ चाहिए क्या चाहिए तुमको. चेक एटीएम दे दो. एटीएम दे दो हमको. एटीएम दे दो तुम, हम लोग देख लेंगे. तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काटो. बच्चन जी हाय करा. तर गाईज आम्ही आता पोहोचले स्वारगेटला. आता स्वारगेटवरून इथनं आम्ही आता जाणार कात्रजला. कात्रजवरनं आम्ही त्यातनं कोंडवाजी बस आहे त्यानं जाणार इस्कॉन टेम्पलला. तर गाड्या आल्या आता. गाड्या आल्या आम्हाला गाडी उडवते ते. बघू कसं जातो कसं नाही आता काय माहिती मला बी माहित नाही. मी पहिल्यांदा चाललोय, ह्यांनी बी सगळी पहिल्यांदा चालले ते. आता बघू काय होते काय नाही. तर मित्रांनो आम्ही आता सध्या स्वारगेटमध्ये आहे आणि ही दोघं म्हणजे स्वारगेट कुठं आहे. स्वारगेट कुठं आहे. स्वारगेट कुठं आहे मग त्यांना लावले. स्वारगेट कुठं आहे. स्वारगेट कुठं आहे त्यांना समजावून सांगितले. हे बघा ही दिसतंय का नाही तुम्हाला, ही सगळं स्वारगेट आहे. इथनं जायला कात्रजला. तर असं सांग ना मला म्हणते असं सांग ना. तर सो मित्रांनो तर आम्ही आता सध्या आलो कात्रजमध्ये. आता कात्रजमध्ये आला इकडं जायला आहे. इकडं काहीतरी रोड आहे ते. आता इथनं माहीत नाही मला बघून मॅपवर बघणार आणि जाणार. आता विषय काय झाला आहे चार्जिंग मोबाईल संपलं. आता कुठं तर चार्जर बघायचा आणि चार्जिंग लावायचा. चार्जर नाही पॉईंट बघायचा कुठं तर मग चार्जिंग लावायचा. आम्ही आता मागवला उसाचा रस प्याय म्हणलं माय. हा रोहित अमिताभ बच्चन आम्हाला दूध पाजला आहे. अमिताभ बच्चन माहिती आहे व्हिडिओ काढून आली. तर माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये काय असतंय पाऊस असतोय. तर ह्या ब्लॉगमध्ये ऊन आहे. उन्हानं आमची फाटायला लागल्या. पण आता काय झालं ह्या इथे बिल्डिंग आहे. बिल्डिंगच्या मागे इस्कॉन टेम्पल आहे. तर तुम्हाला बी यायचं असेल तर तुम्ही पण या. आम्हाला काय सांगताय तुमची तुम्ही या की. तुम्हाला पण यायचं असेल तर तुमची तुम्ही या. आणि मॅप टाकून या. मेन मुद्दा आम्ही कसं ह्याच्यावर आलो नाही का विचारत आलो. 2-3 ठिकाणी विचारत आलो. तर सो आम्ही आता जातो आतमध्ये आणि आतमध्ये तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर तुम्ही कधी बघितलं नसेल किंवा असेल आय डोंट नो मला माहीत नाही. तुम्ही आता बघून घ्या माझ्या ब्लॉगमध्ये. तर सो चलो. तर गाईज विषय झाला आहे खोल. विषय असा झाला आहे की आम्ही चुकीच्या टायमिंगवर आलो आहे. टायमिंग किती होतं रे. 1:30 ते होता ना.
नाही सकाळी काहीतरी ते 1:30 पर्यंत होतं. आता 1:30 पासून 4 वाजेपर्यंत बंद असते. तर आम्ही आलो 2:30ला. तर आम्हाला अजून 1.5 तास थांबायला लागणार आहे इथं ही टेम्पल बघण्यासाठी. तर मग दर्शन घेण्यासाठी. मग आता पर्याय नाही. आता आम्ही जातो जरा बाहेर काय जर खातो पितो जाऊ तुम्हाला काय खातो काय नाही. तर काय आम्ही आता आलतो इथं जरा म्हणलं टेम्पल तर बंदच आहे म्हणलं जरा काय तर खावे म्हणलं. तर काय आम्ही ही मागवले. तर विषय काय झाला आहे मी आज काल लई काय काय खायला लागले बाहेरचं महाग खायला लागले. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. मला कोणी तर आवरा मी लय काय काय खायला लागलो. मी लय मोठा होईल हे बघा हसते हे हसते ते बघा. तर मी लय मोठा होईल मला आवरा कोणी तर उगाच बाहेर आता गेलो कवर आवडला कवर घेतला. जी वाटेल ती घ्यायला लागलो मी जी वाटेल ती घ्यायला लागलो मला काही कळ नाही. तर विषय खोल झालाय. अरे खावा की लाजू नका. टाकली की किती टाकायची असते खावा टाकली. तर काय आम्ही आता खातो. आता मागवले तर मागवले अजून मोरणी कोल्ड कॉफी मागवल्या त्यांना मागवलं नाही मी इथून मागवल्या. आता एवढं खातो आणि आता तुम्हाला डायरेक्ट टेम्पल ओपन केलं ना डायरेक्ट आतमध्ये. तर गाईज फायनल टेम्पल ओपन झाले. तर आम्ही आतमध्ये आलो आहे. तर ही टेम्पल आहे का नाही पुण्यातील सर्वात मोठं टेम्पल आहे जे की कात्रजमध्ये आहे. ज्याचं नाव आहे इस्कॉन टेम्पल कात्रज. कोंढाणा रोडच्या साईडला आहे. कोंढवा म्हणतो कोंढवा रोडच्या साईडनं आहे रोडला आहे टेम्पल. तर टेम्पल आहे भारी इथं बघा कृष्ण. तर आता अजून जातो तुम्हाला आतमध्ये अजून दाखवतो काय काय विषय काय काय नाही कसं दर्शन वगैरे घेतो आतमध्ये जाऊन तुम्हाला सगळं जाऊ. तर आम्ही आता आलो आता फायनली. इकडं काहीतरी चालू आहे सजावटचं काहीतरी विषय चालू आहे इकडं. ओपन काय नाही मंदिर. तर ह्या साईडला जेंट्स आणि या साईडला लेडीज आहे असा विषय. तर आम्ही आता इथे बसतो. सुनी जो तेरी मुरली चल रे चल दे पिया मोरे वो. गाईज आम्ही ज्येष्ठच आता आरती वगैरे केली मुली घेतली आहे. आमच्या रानानं आता हे घेतलंय बघा मंत्र म्हणायचं म्हणे बिने याला रोज करायला लागते बाळा. हरे हरे कृष्णा हरे रामा हरे 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 कृष्णा. म्हणाय पण येत नाही बघा अजून याला म्हणाय पण येत नाही काय अवघड आहे या रानाचं. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं लय भारी वाटलं. तुम्ही पण एक दिवशी येऊन जावा लय भारी टेम्पल वगैरे. हरे कृष्ण. आम्ही चाललेलो आता इथनं डायरेक्ट स्वामीनारायण मंदिरला रिक्षा वगैरे गेलो. एवढी जी गर्दी आहे माय भन बघा 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 एवढं जी ट्रॉफिक आहे का नाही लय ट्रॉफिक आहे. जीव आमचा काय झालाय सांगू शकत नाही तुम्हाला. असला जीव झाला आमचा.
कमी कमी अजून अर्धा तास लागला मला. ट्रॉफिक बघा कंप्लीट अर्धा पाऊण तास झाला. आम्ही मस्त बसली. आले अमिताभ बच्चन आले आमच्या सोबत मंदिरावर काय तुम्हाला अमिताभ बच्चन. तर या मंदिरात जायला आम्ही आलोय. पाऊण तास झाला आम्ही बसली रिक्षामध्ये. काय कळना की रिक्षावाला अक्षरशः रोडकोंडी आला. रडला तो. रोडकोंडी आला रिक्षावाला. अरे किती ट्रॉफिक आहे म्हणे बाबा. आणि त्याला हे वर्ण म्हणते अजून आम्हाला ना जेव्हा बसून सोडा. चिड्ड मुलगा चिड्ड मुलगा रडगुंडी आला रडगुंडी. ती म्हणते मी 500 रुपयाचं तिकडे कमवलं असते एवढ्या टायमात. तुमच्या 150 रुपये तिकडे आले. तर मित्रांनो फायनली आम्ही आलोय बघा स्वामीनारायण मंदिर जे की ही आहे. सुनी जो तेरी मुरली चली रे तर आता त्यांनी तिथं वॉर्निंग द्यायला लागली होती की मोबाईल बंद करून आतमध्ये जावा. वॉर्निंग आहे का तुम्ही? कसलं व्ह्यू कसा आलाय शेवट एक नंबर आला शेवट व्ह्यू. मित्रांनो आमचं दर्शन वगैरे सगळं झालं. तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ बघितला असेल कसली सिनेमॅटिक व्हिडिओ आहे. तर लय भारी मंदिर वगैरे आहे. तर तुम्ही एक दिवशी या दर्शनाला काय दर्शन वगैरे घ्या. चुकते जरा कुठेतरी चुकू द्यायचं नाही. दर्शन वगैरे घ्या तुम्ही. गाईज तुम्हाला तर माझं आम्ही दर्शन वगैरे केलं. आता सगळं झालं. 2 देवाचे दर्शन घेतलं आम्ही इस्कॉन टेम्पल आणि स्वामीनारायण मंदिर. तर तुम्हालाही दर्शन कसं वाटलं कसं नाही कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा मित्रांना वगैरे. आणि जरा वाढू द्या जरा भावा सबस्क्राईब वाढू द्या जरा. उद्या मोठा भाव तुमचा. तर हा ब्लॉग इथपर्यंतच आहे. तर आता भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.